फ्रेंड्स, तर आज आपण माझा सगळ्यात फेवरेट नाश्ता म्हणजेच उपम्याची रेसिपी पाहणार आहोत. ज्यासाठी आपल्याला लागणार आहे रवा, शेंगदाणे, मोहरी, जिरे, कट केलेला कांदा, कट केलेले टोमॅटो, कट केलेल्या मिरच्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता. तर चला सुरू करूया. अब क्या करूं? साइड में रख दे इसको. लो सरकार, रख दिया साइड में. अब एक काली वाली कढ़ाई लो. अबे वो नहीं, नीचे वाली. सीमी तो पतीला है, फर्क क्या है इनमें? इसी पतीले से मारूंगा ना, अक्कल आ जाएगी साले को. शुगर, ये कढ़ाई गंदी लग रही है, धो तो ले. सगळ्यात पहिले आपण पॅन मध्ये रवा टाकून रवा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया. आपला रवा आपल्याला छान प्रकारे भाजून आलेला दिसून येते. तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि रवा एका प्लेट मध्ये काढून घेऊया. तर चला आता आपण उपम्याची फोडणी तयार करूया. सर्वप्रथम गॅस मोठा करून तेल तापेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. आपले तेल तापलेले आहे, तर आपण सर्वप्रथम त्यामध्ये शेंगदाणे टाकूया. आपले शेंगदाणे आपण चांगल्या प्रकारे भाजून घेऊया. आपले शेंगदाणे आपल्याला तेलात चांगल्या प्रकारे तळलेले दिसून येत आहेत. तर आपण यात जिरे व मोहरी टाकूया. यानंतर आपण यामध्ये मिरच्या टाकणार आहोत व कांदा टाकणार आहोत. व आता कांदा चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत. आपला कांदा आपल्याला चांगल्या प्रकारे भाजलेला दिसून येत आहे. तर यात आपण हळद व थोडेसे मीठ घालूया आणि थोडेसे तिखट घालूया. तर मिक्स करून यात आपण टोमॅटो टाकूया. आणि आता यामध्ये आपण कढीपत्ता घालूया. सर्व एकत्र करून घेऊन थोडा वेळ आपण याला वाफेवर ठेवणार आहोत. आता आपण आपले झाकण काढणार आहोत आणि यामध्ये रवा व कोथिंबीर टाकणार आहोत. व हे सर्व मिक्सचर पूर्णपणे छान मिक्स करून घेणार आहोत. हे सर्व मिक्सचर पूर्णपणे मिक्स झाल्यावर आपण यात थोडेसे अजून मीठ घालणार आहोत आणि मीठ पूर्णपणे मिक्सचर मध्ये मिक्स करून घेऊया. आता आपण गॅस मोठा करून आपल्या उपम्यामध्ये कळते पाणी टाकूया. उपम्यामध्ये पाणी टाकलेले आहे. तर आता आपण याला थोडा वेळ मोठ्या गॅसवर उकळू देऊया. आपल्या उपम्यामधले सगळे पाणी आपल्याला डिझॉल्व्ह झालेले दिसून येत आहे. तर 5 मिनिटं आपण आपला उपमा झाकून ठेवणार आहोत व त्यानंतर गॅस बंद करून घेणार आहोत. तर 5 मिनिटं झालेले आहेत. आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. तर आपण उपमा उकळून पाहूया कसा दिसतोय. तर पहा व्ह्यूअर्स, आपला उपमा छान प्रकारे रेडी झालेला आहे. आपण याला एका प्लेट मध्ये सर्व करून घेऊया. तर आपला उपमा छान प्रकारे रेडी आहे. आपण त्यावर थोडेसे तूप घालूया
ज्यामुळे उपम्यामध्ये आणखीन चव येईल. तर आपला उपमा पूर्ण प्रकारे रेडी आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. वी विल सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ.